एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक आणि व्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कंटिन्यू करते आहे शक्ती आणि आरोग्य. आपल्यातील नैसर्गिक प्रेरणाच आपले आजार बरे करतात. हिप्पोक्रेट्स, पाश्चिमात्य वैद्यकीचा जनक. आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? आजारी नसणे म्हणजे आरोग्यदायी असणे तुम्हाला वाटत असेल, पण आरोग्यदायी म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. तुम्हाला जर ठीक वाटत असेल किंवा फारसे असे काहीच वाटत नसेल, तर तुम्ही आरोग्यदायी नसता. आरोग्यदायी असणे म्हणजे लहान मुले जशी असतात तसे वाटणे. लहान मुले नेहमीच ऊर्जेने भरभरून वाहत असतात. त्याच्या शरीरातून उत्साह सळसळत असतो आणि ते खूप लवचिक असतात आणि त्यांच्या हालचालींसाठी त्यांना वेगवेगळे कष्ट घ्यावे लागते. आणि सहजगत्या ते इथून तिथून पडत असतात. त्यांची मने स्वच्छ असतात. त्यांना खूप छान व शांत झोप लागते. पूर्णपणे प्रसन्न मनाने ते सकाळी उठतात. प्रत्येक दिवशी त्यांना नवा उत्साह असतो. लहान मुलांकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल की आरोग्यदायी असणे म्हणजे काय. ते अशाच पद्धतीने तुमचेही मन हवे असेच प्रसन्न तुम्हाला वाटले पाहिजे. तुम्हाला असे वाटू शकते कारण प्रेमाच्या आवेगाद्वारे तुम्ही खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणत्याही क्षणी काही तुमच्यापासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते तुमचे असू शकते आणि ते म्हणजे खूप चांगले आरोग्य. पण त्यासाठी तुम्हाला दरवाजे खुले करावे लागतील. तुम्ही कशावर विश्वास ठेवता, तो जसा विचार हृदयात करतो तसाच तो असतो. सोलोमन राजा इस्रायलेचा बायबलमध्ये वर्णित राजा. प्रोवर्ब 23.7. शहाणाबद्दलचे हे खूप सुंदर शब्द आहे, पण याचा अर्थ काय? तो जसा विचार हृदयात करतो तसाच तो असतो. तुम्ही तुमच्या मनापासून जसा विचार करता तेच खरे होणार असा तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे केवळ अशा प्रकारचे विचार ज्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत तीव्र भावना असतात. जसे मला पटकन सर्दी होते, माझे पोट पटकन खराब होते, मला वजन कमी करणे खूप कठीण जाते, मला अमुक या एका गोष्टीची ॲलर्जी आहे, कॉफीमुळे मला ताजेतवाने वाटते. हे सारे काही तुम्ही तुमच्या मनात असता. ते काही खरे नसते. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा तुमचे मन तयार करता तेव्हाच तुमचा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे आरोपी आत जात असतो. तुम्ही दरवाजा बंद केलेला असतो आणि चाबी फेकून दिली की त्यामुळे चर्चेसाठी मार्गच खुला नसतो. पण जे काही खरे आहे असे तुम्ही मानता तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम तुम्हाला तेच परत आणून देतो. अनेक लोकांना चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आजारांबद्दलची भीती मनात असते. जगात कोणत्याही आजाराला जे महत्त्व दिले जाते ते यमामागचे कारण असणे काही आश्चर्यकारक नाही. औषधांमध्ये एवढी प्रगती झाली तरी आजारांचे प्रमाण वाढतच आहे. याचे कारण म्हणजे लोकांच्या मनातील आजाराबद्दलची भीती. तुमच्या मनात आरोग्याबद्दल चांगल्या भावना आहेत की आजाराबद्दल भीती? आयुष्यभर टिकणाऱ्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे की होणाऱ्या आजारांवर? वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचा विश्वास व्यक्त करता आणि मग आकर्षणाचा नियम तुम्हाला तसाच प्रतिसाद देतो. परिस्थिती आणि तुमचे आरोग्य व शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे येईल. ज्या गोष्टीची मला भीती वाटते ते माझ्यासमोर येऊन ठाकते आणि त्याची दहशत वाटते ते माझ्यावर आदळतेच. जॉब म्हणतात असं. औषधांचा प्लासिबो इफेक्ट हा विश्वासाचा प्रूफ आहे. रुग्णांच्या एका गटाला खऱ्या गोळ्या व दुसऱ्या गटाला खोट्या प्लासिबो गोळ्या, साखरेच्या गोळ्या अथवा खोटी गोळी समजूत काढणारी औषध दिले जाते. कोणाला आजारावरचा खरा उपचार सांगितला जात नाही तरीही प्लासिबो दिल्या गेलेल्या गटाच्याही तब्येतीशी पुरेशी सुधारणा दिसून येते. हा आश्चर्यकारक प्लासिबो उपकार कायमचे विश्वासाचे परिणाम देखील दाखवणारे एक चांगले उदाहरण आहे. तुमचा विश्वास हा तुम्ही जे तुमच्या शरीराला देतात तेच तुमच्या शरीराला परत मिळते. तुमची प्रत्येक भावना पेशीमध्ये, अवयवामध्ये आणि शरीरामध्ये साठून राहते. तुमच्या भावना जेव्हा चांगल्या असतात, तुम्ही जेव्हा प्रेम देत असता आणि मग तुम्हाला खूप चांगले आरोग्य मिळते. आणि तुमच्या भावना जेव्हा नकारात्मक असतात, तुमच्या नसांवर खूप ताण येतो आणि पेशी आकुंचन पावतात. तुमच्या शरीरात रासायनिक प्रक्रिया बदलते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तुमचा श्वास छोटा होतो, त्यामुळे तुमच्या साऱ्या आरोग्यावर परिणाम होतो. तुमचे शरीर मोकळे नसले की मगच तुम्ही आजारी पडता व याचे कारण तुमचे नकारात्मक भावना. तुमच्या भावनांचा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीवर परिणाम होतो. मन आणि शरीर, मानसिक आणि शारीर एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. थॉमस टटको, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक. आय एम लिटरली सॉरी अबाउट बॅकग्राऊंड व्हॉईस. तर कंटिन्यू करते आहे. तुमच्या आतील विश्व. तुमच्या मनात एक संबंध विश्व आहे.
तुमच्या देहाप्रती असलेल्या तुमच्या शक्तीची यथार्थ जाणीव होण्यासाठी तुम्हाला या विश्वाची माहिती होणं गरजेचं असतं, कारण ते सारं तुमच्या हुकुमीतील खाली असतं. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीचे स्वतःचे एक असे खास कार्य असते आणि तुम्हाला आयुष्य देण्याचे काम या पेशी करत असतात. काही पेशी या शरीरातील काही भागांचे नेतृत्व करत असतात. या भागातील सर्व पेशींच्या हालचाली या पेशी नियंत्रित करत असतात. हृदय, मेंदू, यकृत, किडनी, फुफ्फुस हे ते शरीराचे महत्त्वाचे भाग. हे सारे भाग उत्तम प्रकारे काम करत राहावेत यासाठी या पेशी कार्यरत असतात व इतर पेशींचे नेतृत्व करत असतात. संरक्षक पेशी असतात त्या 6000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्यांतून प्रवास करतात, जेणेकरून तुमच्या शरीराचा समतोल राखला जावा. तुमच्या शरीराला काही दुखापत होते, जसे त्वचेवर एखादी जखम होते, या पेशी लगेच त्याबद्दलचा संदेश पोहोचवतात व योग्य त्या पेशींची टीम येऊन ती जखम भरून काढण्याचे काम करतात. जखमेच्या बाबतीत रक्त गोठवणाऱ्या पेशी काम करतात. त्यामुळे वाहून जात असलेले रक्त थांबते. त्याचे काम झाल्यावर तंतू आणि त्वचा टीमचे काम सुरू होते. या भागांवरील तंतू व गेलेली त्वचा परत भरून काढण्याचे काम त्या करतात. तुम्हाला जर जीवाणूंचा किंवा विषाणूंचा संसर्ग झाला तर पेशींकडून या घुसखोरांची तातडीने दखल घेतली पाहिजे. पूर्वी असा संसर्ग झाला असल्यास तेव्हा विषाणूंमध्ये व आताच्या विषाणूंमध्ये काही साम्य आहे का ते तपासले जाते. जर ते जुळून आले तर त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना केल्या जातात. तर ते जुळले नाही तर नवीन घुसखोरांशी सामना करण्यासाठी शरीरात नवीन यंत्रणा तयार केली जाते. या घुसखोराशी सामना करण्यासाठी सर्व पेशी सज्ज होतात. ज्या प्रकारच्या पेशींची टीम या विषाणूंशी योग्य प्रकारे सामना करेल तिची नोंद स्मरणशक्तीमध्ये केली जाते. तर जर तोच घुसखोर परत आला तर या पेशी सामना करण्यासाठी सज्ज असतात. तुमच्या शरीरातील एखाद्या पेशीने जर तिच्या हालचालीत काही बदल केला आणि चांगले काम करणे बंद केले, संरक्षक पेशी पेशींच्या टीमला त्याबद्दल सांगतात व त्या पेशीची दुरुस्ती केली जाते. या पेशीला दुरुस्त होण्यासाठी एखादे रसायन लागणार असले तर ते नैसर्गिकरित्याच तुमच्याकडे असते. तुमच्या शरीरात एक संपूर्ण औषधालय असते जे वेगवेगळी रसायने शरीरासाठी तयार करतात. साऱ्या पेशींनी एक संघ म्हणून 7 दिवस 24 तास काम करणे आवश्यक असते. तुमचे शरीर व आरोग्य सुदृढ राखणे हेच या पेशींचे कार्य असते. तुमच्या शरीरात 100 ट्रिलियन पेशी असतात. या साऱ्या पेशी न थांबता तुमच्या शरीरासाठी काम करत असतात. साऱ्या पेशी तुमच्या नियंत्रणाखाली असतात. तुम्ही त्यांचे नियंत्रण करत असता आणि तुमचे विचार आणि भावना, विश्वास याद्वारे तुम्ही हे नियंत्रण करत असता. तुम्ही तुमच्या शरीराबद्दल जो काही विचार करता तोच विचार तुमच्या पेशी करतात. तुम्ही जो विचार करता, ज्या भावना तुम्ही व्यक्त करता, तुमचा जो विश्वास असतो त्याला या पेशी प्रश्न विचारत नाही. तुम्ही जर विचार केलात किंवा म्हटलेत प्रवासात मला नेहमी जेटलॅग होतो, तुमच्या पेशी तोच संदेश प्रमाण मानून वागणार, त्या सूचनांचं पालन करणार. तुम्हाला वजनाची समस्या आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्हाला सतत तीच समस्या भेडसावत राहणार. पेशी तुमचे वजन सतत वाढलेलेच ठेवणार. आपण आजारी पडू अशी भीती बाळगा, मग तुमच्या पेशी देखील तसेच वागतील आणि आजारपणाची लक्षणे तुम्हाला दिसू लागतील. तुम्हाला पेशींनी प्रतिसाद देणे हाच आकर्षणाचा नियम आहे. तुमच्या शरीरात हा नियम काम करत असतो. प्रत्येक अवयवाची निरोगी प्रतिमा डोळ्यांसमोर आणा. कोणताही आजार तुम्हाला कधीही स्पर्श करणार नाही. रॉबर्ट कॉलियर, नवविचारवादी लेखक. तुम्हाला काय हवे आहे, तुम्हाला काय आवडते, कारण तेच तुम्ही तुमच्या शरीराला दिले पाहिजे. तुमच्या पेशी तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता प्रामाणिकपणाने त्याचे काम करत असतात. त्यामुळेच तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात ते तुमच्या शरीरासाठी नियम बनून जाते. तुम्ही लहान असताना तुम्हाला जसे छान वाटत असते तसेच तुम्हाला आताही वाटण्यासाठी शरीराला पुढील सूचना द्या. मला आज खूप छान वाटतंय, माझ्यात खूप एनर्जी संचारलेली आहे, माझे डोळे खूप छान आहेत, मला जे हवे ते मी खाऊ शकते आणि वजनही आटोक्यात ठेवू शकते, मला लहान एखाद्या मुलासारखी छान झोप लागेल रात्री. तुम्ही या एका साम्राज्याचे राजे आहात आणि तुम्ही जो विचार व भावना व्यक्त कराल तोच तुमच्या या साम्राज्याचा नियम होईल, तुमच्या शरीरातील नियम. तुमच्या शरीराची रचना अगदी आपल्या सौर मालिकेसारखी आणि विश्वासाच्या रचनेसारखी असते. तुमचे हृदय म्हणजे सूर्य हा शरीराचा केंद्रभाग असतो. तुमच्या शरीराचे अवयव म्हणजे ग्रह असतात. खऱ्या ग्रहांप्रमाणेच ते सूर्यावर म्हणजेच तुमच्या हृदयावर अवलंबून असतात. त्यातूनच शरीराचा समतोल राखला जातो. कॅलिफोर्निया येथील हार्ट मॅथ संस्थेतील शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की प्रेम, कृतज्ञता
आणि कौतुक जर तुमच्या हृदयात असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने काम करते. शरीरातील रसायनांची निर्मिती चांगल्या पद्धतीने होते. शरीराची क्षमता वाढते. ताणांचे हार्मोन्स कमी होतात. उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. भीती, शरम, दमणे हे देखील कमी होते. शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित राहते. हृदयाची क्रिया देखील योग्य प्रकारे चालते. हार्ट मॅथन दाखवून दिले आहे की हृदयाचे चुंबकीय क्षेत्र मेंदूच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा 5000 पटींनी जास्त असते. तुमच्या शरीरापासून खूप लांबवर अंतरापर्यंत हे क्षेत्र पसरलेले असते. इतर शास्त्रज्ञ देखील आपले प्रेम व हृदय याचा परस्पर संबंध जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. यासाठी ते पाण्यावर प्रयोग करत आहेत. तुमचे शरीर 70% पाण्याने बनले असते आणि तुमच्या डोक्यात 80% पाणी असते. जपान, रशिया, युरोप, अमेरिकेतील येथील संशोधकांनी असे शोधून काढले आहे की जेव्हा या पाण्याला सकारात्मक शब्द आणि भावना मिळतात तेव्हा या पाण्यातल्या ऊर्जेची पातळी केवळ वाढतेच असे नाही तर पाण्याची रचना देखील बदलते. त्यामुळे त्याचा मेळ अगदी योग्य राहतो. सकारात्मक भावना जेवढ्या जास्त असतील तेवढेच हे पाणी सुंदर आणि योग्य मेळाचे राहते. जेव्हा या पाण्याचा तिरस्कारासारख्या नकारात्मक भावनांशी संबंध येतो, पाण्यातल्या ऊर्जेची पातळी कमी होते आणि मग त्यात नुकसानकारक बदल होतात. याने मेळावर परिणाम होतो. माणसाच्या भावना जर पाण्याची रचना बदलू शकतात तर तुमच्या आरोग्यावर किती परिणाम होत असेल याचा विचार करा. तुमच्या पेशी मुख्यत्वेकरून पाण्याने बनलेल्या असतात. प्रत्येक पेशीच्या केंद्रात पाणी असते आणि प्रत्येक पेशी पाण्याने व्यापलेली असते. शरीरावर होणारा कृतज्ञता आणि प्रेम या परिणामाची तुम्ही कल्पना करू शकता का? चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कृतज्ञता आणि प्रेमाची शक्ती किती उपयोगी पडू शकते हे तुम्ही जाणता का? तुमच्या मनात जेव्हा प्रेमाची भावना येते, हे प्रेम 100 ट्रिलियन पेशींमधील पाण्यावर परिणाम करते. उत्तम आरोग्यासाठी प्रेमाची शक्ती कशी वापरायची? जिथे प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार असतो तिथे नेहमीच चमत्कार घडून येतात. विला कॅथर, पुलित्झर पुरस्कार विजेते कादंबरीकार. तुम्हाला हवे तसे आरोग्य मिळावे यासाठी तुम्ही आधी प्रेम दिले पाहिजे. तुम्हाला कधी बरे वाटेनासे झाले तर आरोग्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त करा, कारण उत्तम आरोग्य केवळ प्रेमामुळेच मिळू शकते. बरे न वाटण्याबद्दल नकारात्मक भावना देऊन तुम्ही चांगले आरोग्य मिळवू शकत नाही. तुम्ही जर आजाराचा तिरस्कार केलात किंवा त्याबद्दल तुम्ही भीती बाळगून राहिलात तर तुम्ही वाईट भावना व्यक्त करत असाल आणि त्यामुळे आजार कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही. तुम्हाला जे हवे आहे त्याबद्दल सकारात्मक विचार आणि भावना जेव्हा व्यक्त कराल तेव्हा तुमच्या पेशी तुम्हाला खूप चांगले आरोग्य देतील. जेव्हा तुम्ही नकारात्मक भावना आणि विचार व्यक्त कराल तुम्हाला आरोग्याच्या रूपात तेच परत मिळेल. तुमच्या पेशींची क्षमता कमी होईल. तुमच्या आरोग्याशी संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटले तरी त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला जेव्हा वाईट वाटते तुमचे आरोग्य खालावते. जेव्हा तुम्हाला प्रेम वाटते, एखाद्या लख्ख सूर्यप्रकाश असलेला दिवस, नवीन घर, मित्र, बढती, तेव्हा तुम्हाला खूप चांगले आरोग्य मिळते. कृतज्ञतेमुळे सारे काही द्विगुणित होते. त्यामुळे तुमच्या आरोग्याला दररोज धन्यवाद द्या. पैशाने आरोग्य मिळत नाही, ते आयुष्याकडून मिळालेली भेट असते. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता कोणत्याही गोष्टीला इम्पॉर्टन्स न देता आरोग्याला महत्त्व द्या. तोच तुमच्या आरोग्याचा विमा आहे, कारण कृतज्ञता म्हणजेच आरोग्यदायाची हमी. तुमच्या शरीराबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यातील दोष शोधू नका. तुमच्या शरीरातील जे आवडत नाही त्याबद्दल जर तुमच्या मनात विचार आला तर तुमच्या शरीरातील पाणी देखील तीच नकारात्मकता घेणार, हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा धन्यवाद द्या आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. प्रेमाचेच चित्र काढते. संत तेरेसा, अव्हिला, नन लेखिका आणि गुडवाती. तुम्ही काही पदार्थ खाण्यापूर्वी किंवा पाणी पिण्यापूर्वी त्याकडे बघून त्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करा. अन्न खाण्यापूर्वी तुम्ही त्यासोबत सकारात्मकतेने नक्की संवाद साधा. अन्नाला शुभेच्छा देणे म्हणजे त्याबद्दल प्रेम व्यक्त करणे. जेव्हा तुम्ही अन्नाला शुभेच्छा देता तेव्हा अन्नातील पाण्यातील रचना बदलते व त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. पाणी आणि अन्नाला शुभेच्छा देण्याने काहीतरी घडून येते. तुमच्या सकारात्मक भावना कोणत्याही प्रकारच्या पाण्याची रचना बदलू शकतात. म्हणून शक्ती वापरा. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेताना तुम्ही प्रेम आणि कृतज्ञतेची शक्ती वापरू शकता. आपण बरे आहोत असे तुम्ही समजत राहिलात तर तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल आणि तसे तुम्हाला वाटले तर तुम्हाला नक्कीच लवकर बरे वाटेल. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी 50% जास्त प्रेम व्यक्त केले पाहिजे.
कारण 51% 51% हा चांगले आरोग्य मिळवण्याचा केवळ वरवरचा भाग झाला. तुम्ही जेव्हा डोळे किंवा रक्तदाब तपासून घेता किंवा साधीशी तपासणी करून घेता, तेव्हा त्याबद्दल चांगले रिपोर्ट मिळण्याकरता तुमच्या मनातील भावना चांगल्या असणं महत्त्वाचे असते. तुमच्या भावना या लहरीवर आहात, त्याला आकर्षणाचा नियम प्रतिसाद देतो व तसाच निकाल तुम्हाला मिळतो. आयुष्य असेच चालू राहते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल चांगला निकाल हवा असेल तर त्यासोबत तुम्ही तुमची लहर जुळून आली पाहिजे. वैद्यकीय चाचणीबद्दल चांगले निकाल यावेत यासाठी चांगल्या भावनांच्या लहरीवर येण्यासाठी तुम्हाला जसा निकाल हवा आहे त्याची कल्पना करा. तसा निकाल आला आहे असे समजा. कोणताही प्रकारचा रिपोर्ट येऊ शकतो, पण त्यासाठी तुम्ही चांगल्या भावनांच्या लहरीवर असले पाहिजे, म्हणजेच निकालही चांगला येईल. शक्यता आणि चमत्कार म्हणजेच एकच गोष्ट. प्रेंटिस मलफोर्ड. तुम्हाला जसे आरोग्य हवे आहे तसेच आहे असे समजा. तुम्हाला डोळे उत्कृष्ट हवे आहेत तर डोळ्यांना प्रेम द्या व चांगली दृष्टी असल्याची कल्पना करा. चांगले ऐकू येईल असे समजा व तसेच आपले कान सक्षम आहेत अशी कल्पना करा. उत्तम वजन, सुडौल शरीर, शरीराचे निरोगी असणारे अवयव याची कल्पना करा. ते तसेच असल्याचे समजा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञ राहा. तुम्हाला जसे हवे आहे तसे तुमचे शरीर बदलेल, पण त्यासाठी केवळ प्रेम आणि कृतज्ञता याची गरज आहे. एका तरुण महिलेला जेव्हा कळले की तिला हृदयविकार झाला आहे, तिला वाटले की सारे आयुष्य संपले आहे. तिला अचानक खूप अशक्य वाटू लागले आणि या अनुमानामुळे तिचे चांगले आयुष्य भविष्य जणू नाहीसे झाले. आपल्या 2 मुलींनी आईशिवाय कसे जगायचे या चिंतेने तिला ग्रासून टाकले. आपण बरे होण्यासाठी सारे प्रयत्न करण्याचे तिने ठरवले. आपल्या हृदयाबद्दल कोणते निगेटिव्ह विचार मनात आणायचे तिने नकारले. तिने तिचा उजवा हात रोज हृदयावर ठेवत असे आपले हृदय कणभर व सक्षम आहे अशी कल्पना करत असे. दररोज सकाळी उठल्यावर ती या सक्षम हृदयाला धन्यवाद देत असे. आपण बरे झालो आहे असे आपल्या हृदयविकार तज्ज्ञांना सांगते असे ती समजू लागली. 4 महिने दररोज ती हाच विचार करत होती आणि 4 महिन्यांनी जेव्हा ती तपासणीसाठी गेली, तिच्या डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. नवीन आणि जुन्या तपासण्या पुन्हा पडताळल्या, कारण नवीन तपासणीमध्ये तिचे हृदय अगदी योग्य प्रकारे काम करत असल्याचे त्यांना आढळून आले. ही महिला आकर्षणाच्या नियमाला अनुसरूनच वागली. तिच्या हृदयाचे निदान तिने प्रमाण मानले नाही, उलट तिने निरोगी हृदय प्रति प्रेम व्यक्त केले. तिला तसेच हृदय मिळाले. तुम्हाला कोणताही आजार झालेला असो, त्याबद्दलच्या विचाराचे आक्रमण तुमच्या मनावर होणार नाही याची काळजी घ्या. तसेच त्या आजाराचा तिरस्कारही करू नका, कारण त्यातून नकारात्मकता प्रतीत होते. उलट आरोग्याला प्रेम द्या, त्याचा स्वीकार करा आणि त्याला आपलेसे करा. तुमच्या आजारापासून तुमच्या मनाला शक्य तेवढे दूर ठेवा. क्षमता आणि ताकद याची जाणीव ठेवा. मग ते तुमच्याच बाजूने येतील. आरोग्याबद्दल विचार करा आणि ते मिळवा. प्रेंटिस मलफोर्ड, नवविचारवादी लेखक. प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल प्रेम व्यक्त करा. प्रेमाचा आवेग सारी नकारात्मकता दूर सारेल. तुमच्या आरोग्याबद्दल चांगली भावना मनात ठेवण्यास तुम्हाला जड जात असेल तर इतर कोणत्याही गोष्टींबद्दल प्रेम वाटून घेऊ शकता. या आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला घेऊन टाकून देत. या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करा. प्रेमाची भावना मनात आणण्यासाठी बाह्य जगातील शक्य तेवढ्या गोष्टींचा वापर करा. तुम्हाला हसायला लावतील असे सिनेमे बघा. ज्या सिनेमामुळे तुमच्यावर ताण येईल असे सिनेमे बघू नका. तुम्हाला चांगले वाटेल असे संगीत ऐका. लोकांकडून विनोद ऐका किंवा काही किस्से ऐका. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्हाला माहीत असतात. कोणत्या गोष्टीवर तुमचे प्रेम आहे हे तुम्हाला माहीत असते. कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या तुम्हाला माहीत असतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टी स्वतःकडे खेचा आणि जास्तीत जास्त आनंद राहण्याचा प्रयत्न करा. निर्मितीची प्रक्रिया वापरा. शक्तीची गुरुकिल्ली वापरा. लक्षात ठेवा की केवळ प्रेम व्यक्त करणे आणि चांगल्या भावना कमीत कमी 52% व्यक्त करणे एवढेच यासाठी आवश्यक आहे. याने सारे काही बदलून जाईल. एखाद्या आजारी व्यक्तीला मदत करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही निर्मितीची प्रक्रिया वापरू शकता आणि त्याचे आरोग्य चांगले आहे अशी कल्पना करू शकता. दुसरा माणूस आकर्षणाच्या कायद्याला काय देत आहे यावर तुम्ही मात करू शकत नसलात तरी तुमची शक्ती त्यांना प्रेमाच्या योग्य त्या लहरीवर येण्यास नक्कीच मदत करते व त्यांना चांगले आरोग्य मिळवण्यास मदत होईल. प्रेमाने सौंदर्य वृद्धिंगत होते. तुमच्यात जसे प्रेम वाढते तुमचे सौंदर्य देखील वाढते, कारण प्रेम म्हणजे आत्म्याचे सौंदर्य. संत ऑगस्टिन हिप्पो
थिओलॉजियन आणि बिशप. सारे सौंदर्य प्रेमाच्या आवेगातूनच येते. प्रेमाद्वारे तुम्हाला अमर्याद सौंदर्य प्राप्त होते. पण होते असे की बहुतेक माणसे त्यांच्या शरीराचे कौतुक करण्यापेक्षा टीका करण्यात आणि दोष शोधण्यात जास्त वेळ घालवतात. तुमच्या शरीराबद्दल दोष शोधत राहणे व त्याबद्दल आनंदी न राहणे याने तुम्ही सुंदर दिसू शकत नाही. याने केवळ अधिक दोष येत जातात व तुम्ही आनंदी राहू शकत नाही. सौंदर्याचा व्यवसाय खूप मोठा आहे, तरी प्रत्येक सेकंदाला तुम्हाला खूप सौंदर्य प्राप्त होत असते. पण ते मिळवण्यासाठी तुम्ही आधी प्रेम दिले पाहिजे. जितके तुम्ही आनंदी असाल तितके सुंदर दिसत जाल. सुरकुत्या नाहीशा होतील, त्वचा छान होईल, तिचा तजेला वाढेल, केस जाड होतील, मजबूत होतील, डोळ्यांमध्ये तेज येईल, त्याचा रंग अधिक गडद होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल व तुम्हाला कळेल की प्रेमानेच हे साध्य झाले आहे. तुम्ही समजाल तितकेच तुम्ही म्हातारे असता. पुरातन काळाची पुस्तके असे सांगतात की पूर्वीचे 100 माणसे 100 वर्ष जगत होती. काही माणसे 800 वर्ष जगत असत. काही माणसे 500-600 वर्ष जगत असत. पण खूप वर्ष जगणे ही बाब तेव्हा होती. पण मग आता काय झाले? लोक ज्यावर विश्वास ठेवत असत तो विश्वास बदलला. 100-100 वर्षे आपण जगू शकू यावर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांनी त्यांचा हा विश्वास बदलला आणि आयुष्य कमी झाले यावर विश्वास ते ठेवू लागले. आयुष्य कमी झाल्याचा हाच विश्वास आपण आपल्यासोबत घेतला. आपण जन्माला येण्याच्या वेळेपासून आपण किती जगू शकू याबद्दलचे काही बाही आपल्या कानांवर पडत असते. त्याचाच आपले हृदय आणि मन यावर परिणाम होते आणि तेव्हापासूनच आपले शरीर किती जगेल याबद्दल आपणच तयारी करू लागलो. आपण जशा आपल्या शरीराला सूचना देतो त्याप्रमाणेच ते जगते. मृत्यूची अपरिहार्यता जीवनशास्त्रात कुठेही अजून सापडलेली नाही. हे मला असे सुचवते की मृत्यू अटळ नाही आणि आपल्याला होणाऱ्या या त्रासाचे कारण काय आहे हे जीवशास्त्रज्ञांना कळणे हा केवळ काही काळाचा प्रश्न आहे. रिचर्ड फेनमन, नोबेल पारितोषिक विजेता, क्वांटम भौतिकशास्त्र. जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर तुम्ही किती जगणार यावर मर्यादा घालू नका. एक माणूस जरी असे करू शकला तरी तो साऱ्या मानवजातीचे आयुष्य बदलून टाकू शकतो. एका माणसाने असे ठरवले की दुसरा माणूसही असे ठरवेल, कारण जेव्हा एक माणूस अपेक्षेपेक्षा जास्त आयुष्य जगू लागला तेव्हा यावर इतर माणसे देखील विश्वास ठेवतील आणि ते तसे करतीलही. तुम्ही जेव्हा असा विश्वास ठेवाल की वय होणे आणि तब्येत खालावत जाणे अपरिहार्य आहे तेव्हा असेच घडेल. तुमच्या पेशी, तुमचे अवयव आणि तुमचे शरीर तुमचा विश्वास आणि भावनाच त्यांच्यासोबत घेतात. त्यामुळे आपण तरुण आहोत असा विचार करा आणि तुमच्या वयाबद्दल कोणत्याही भावना मनात ठेवू नका. वयाबद्दल भावना मनात ठेवणे म्हणजे तुमच्या शरीराला देखील तशा सूचना देणे आणि तुम्ही ही सूचना तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बदलू शकता. तुमचा विश्वासही बदलला की साध्य होईल. तुम्ही तुमचा विश्वास कसा बदलणार? प्रेम व्यक्त करून. नकारात्मक भावना जसे मर्यादेची भावना, वय वाढत आहे, आजार होत आहे अशा भावना जर मनात आल्या तर त्यातून प्रेम उत्पन्न होत नाही. जेव्हा तुम्ही प्रेम व्यक्त करता, जेव्हा तुम्हाला चांगले वाटते, प्रेमामुळे सारी नकारात्मकता विरघळून जाते आणि तुमचे नुकसान करणाऱ्या नकारात्मकता भावनाही यामुळे दूर होऊन जातात. जेव्हा प्रेमाला उधाण येते तेव्हा तेच अमृत बनून आयुष्यात येते. हीच खूप आयुष्य जगण्याची शक्यता असते. याचा अभाव असला की आपले वय वाढल्याची जाणीव आपल्याला होते. जोजिया गिल्बर्ट, हॉलंड लेखक. प्रेम हेच सत्य असते. तुम्ही लहान असताना खूप लवचिक असता, पाण्यासारखे खळाळत असतात, कारण तेव्हा कोणतेही नकारात्मक विचार तुमच्या मनात नसतात. जसे तुम्ही मोठे होत जाता, मर्यादांच्या आणि नकारात्मकतेच्या भावना तुम्ही स्वीकारत जाता. त्यामुळे तुम्ही आयुष्यात थांबून राहता आणि तुमची लवचिकता देखील कमी होते. हे काही चांगले आयुष्य नाही, हे एक मर्यादित आयुष्य आहे. जेवढे जास्त प्रेम तुम्ही कराल तेवढाच जास्त प्रेमाचा आवेग तुमच्या मनातील व शरीरातील सारी नकारात्मकता विरघळवून टाकेल आणि ही नकारात्मकता विरघळत असताना तुम्हाला जाणवेल. तुम्ही अधिक आनंदी, कृतज्ञ आणि उत्साह असाल. तुम्हाला ते जाणवेल. तुम्हाला हलके वाटेल आणि आपण अजिंक्य असल्यासारखे तुम्हाला वाटेल. साऱ्या जगावर राज्य करत असल्यासारखे तुम्हाला वाटेल. तुम्ही जास्तीत जास्त प्रेम देत जाल तसे तुमच्या शरीरात होत जाणारे बदल देखील तुमच्या लक्षात येतील. अन्न चांगले लागेल, रंग अधिक गडद दिसू लागतील
आवाज चांगले येतील, पण तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतील. तुमचे शरीर अधिक लवचिक होईल. कडकपणा आणि काही भेगा असतील तर त्या निघून जातील. जेव्हा तुम्ही प्रेम द्याल आणि चमत्कार अनुभवू लागाल, तुमच्या चांगल्या आरोग्याचा स्रोत प्रेम आहे याबद्दल तुमच्या मनात काहीही शंका राहणार नाही. प्रत्येक चमत्कारामागे प्रेमच असते. सारे चमत्कार प्रेमामुळेच घडून येत असतात. नकारात्मकतेपासून दूर गेल्याने आणि प्रेमावरच सारे लक्ष केंद्रित केल्याने चमत्कार घडून येतात. तुम्ही तुमचे सारे आयुष्य नकारात्मक भावनेनेच विचार करत असाल तरी बदलण्यासाठी कधीच उशीर होत नसतो. नकारात्मक विचार करणारा माणूस आपले वर्णन देखील अगदी तसेच करतो. जेव्हा हा माणूस आपल्या बायकोकडून त्यांना तिसरे अपत्य होणार असल्याची बातमी चांगली ऐकतो, तेव्हा ह्या मुलाचा आपल्या आयुष्यावर कसा नकारात्मक परिणाम होईल याचाच विचार त्याच्या मनात येतो. पण या नकारात्मक भावना याच्या आयुष्यात नक्की कोणता बदल करतील हे मात्र त्याला माहीत नसते. त्याची बायको गरोदर असताना अचानक रुग्णालयात दाखल करून तातडीने तिच्यावर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करावी लागते. 3 तज्ज्ञ सांगतात की 23 आठवड्याचे बाळ जगण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तो नवरा अक्षरशः घुटणे टेकतो व आपले मूल जाईल अशी त्यांना कधीही अपेक्षा केली नसते. ही शस्त्रक्रिया झाल्यावर त्या माणसाला त्या छोट्याशा बाळाच्या खोलीत नेले जाते. त्याचा मुलगा जेमतेम 10 इंचचा असतो. वैद्यकीय कर्मचारी बाळाचे फुफ्फुस व्हेंटिलेटरद्वारे चालवण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याचा हृदयाचा ठोका क्षीण होत असतो. तज्ज्ञ म्हणतात की आता आमच्या हातात काही नाही. तो माणूस मनातल्या मनात ओरडतो, कृपा करा. त्या क्षणी त्या बाळाचे ठोके वाढतात आणि हृदयाचे ठोके पूर्ववत होऊ लागतात. असे दिवस जातात आणि रुग्णालयातील सारेजण सांगत असतात की बाळ जगणार नाही. पण हा माणूस जो कायम बाळाबद्दल निगेटिव्ह विचार करत असतो, आता पॉझिटिव्ह विचार करू लागतो. दर दिवशी झोपायला जाताना आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव होत आहे अशी तो कल्पना करतो. सकाळी उठल्यावर रात्रभर बाळाला जिवंत ठेवल्याबद्दल तो आभार मानतो देवाचे. दर दिवशी त्याचा मुलगा प्रगती करू लागतो, सर्व अडथळे पार करतो. 4 महिन्यांनी तो माणूस, त्याची बायको आपल्या मुलाला त्याची जगण्याची काही शाश्वती ते हातात घेऊ शकतात. प्रत्येक चमत्कारामागेच प्रेमच असते. शक्तीचे मुद्दे. तुम्ही तुमच्या शरीराला सतत जे देत असता त्याच्या विश्वासाच्या रूपात किंवा तीव्र भावनांच्या रूपात तेच तुम्हाला परत मिळते. तुमची प्रत्येक भावना तुमच्या पेशी किंवा अवयवांमध्ये साचून राहतात. तुम्ही साम्राज्याचे राजे आहात. तुमच्या पेशी तुमच्या प्रामाणिक सेवक आहेत आणि त्या कोणत्याही प्रश्न न विचारता काम करत असतात. त्यामुळे तुम्ही जे काही विचार करता आणि ज्या भावना तुमच्या मनात असते तोच तुमच्या साम्राज्याचा नियम बनून जातो. तुम्हाला जे नको असते त्याबद्दल तुम्ही जेव्हा नकारात्मक भावना व्यक्त करता तेव्हा तुमच्या पेशींचे आरोग्य खालावते. जेव्हा तुम्ही कशाहीबद्दल प्रेम व्यक्त करता, एखादा चांगला दिवस, नवे घर, मित्र, बढती, तुमचे शरीर चांगले आरोग्य मिळवते. कृतज्ञतेमुळे सारे काही द्विगुणित होते. त्यामुळे तुमच्या चांगल्या आरोग्याला दररोज धन्यवाद द्या. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल जे आवडते त्याला मनापासून धन्यवाद द्या आणि जे आवडत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमचे आरोग्य चांगले होत असलेले तुम्हाला पाहायचे असेल तर आरोग्याला प्रेम द्या. निदान 51% तरी प्रेम द्या. तुम्ही आजारी असाल तर तेच विचार तुमच्या मनात घोळणार नाहीत यासाठी त्या प्रयत्नांनी पराकाष्ठा करा. आरोग्याला प्रेम द्या, त्याचा स्वीकार करा, त्याला आपलंसं करा. योग्य वजन, योग्य शरीर, योग्य आरोग्य यासाठी प्रेम द्या. ते तुमच्याकडे आहे असे समजा, त्याबद्दल कृतज्ञ राहा. वाढत्या वयासोबत तुमचे शरीर खालावत जाईल असा तुम्ही विश्वास ठेवलात तर तुम्ही तीच भावना व्यक्त करत असता आणि प्रेमाचा नियम तशीच परिस्थिती तुमच्यासमोर आणून ठेवतो. तरुण आहात असे समजा, वयाबद्दल विचार करणे सोडून द्या. तुम्हाला जसे हवे आहे तसे शरीर तुम्हाला मिळेल, तुम्ही तुमच्या प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेतून. तुम्हाला व्हॉईस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाकीचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, नेक्स्ट व्हिडिओ.